तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल संध्याकाळी एक गंमत घडली. व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि असा प्रकार तुमच्यासोबतही नक्की घडला असणार. तर प्रकार असा घडला होता बघा, मी चापेकर चौकातून आकुर्डीकडे जो रोड जातो त्या रोडने मी निगडीकडे जायचं होतं मला. तर चापेकर चौकातून जो आपला कॉर्नर आहे म्हणजे दळवीनगर भोईरनगर साईडला जाणारा, आकुर्डीकडे जाणारा, तर तिथं मला दोन पॅसेंजरने हात दाखवला. लेडीज होत्या, म्हणजे एकाच ठिकाणी जायचं होतं त्यांना. तर त्यांना ॲक्च्युली जायचं होतं प्रेमलोक पार्कमध्ये जे आपलं पोलीस आयुक्तालय तिकडे जायचं होतं त्यांना. तर मला आतमध्ये जायचंच नव्हतं ॲक्च्युली, मला अर्जंट होतं निगडीला जायचं होतं. तर मी त्यांना काय बोललो की शेअरिंगवरती यायचं असेल तर चला, मी तुम्हाला तिथं कॉर्नरला आपला रोडला आयुक्तालयाला जो आतमध्ये रोड जातो तिथं सोडतो तुम्हाला. तर बोलल्या नाही, आम्हाला आतमध्ये जायचं आहे. तर म्हणलं मग आतमध्ये जायचं तर म्हणलं मग तुम्हाला डायरेक्ट जावं लागेल. शेअरिंगवर जायचं असेल तर म्हणलं 10,000 रुपये होतील, कॉर्नरला उतरा तिथं. तर काय केलं त्यांनी बघा, ते म्हणले चला मग ठीक आहे, चला म्हणलं सोडा म्हणले आतमध्ये. तर 40 रुपये सांगितलं मी त्यांना. ते म्हणले ठीक आहे, देतो म्हणले 40 रुपये. आणि मी तिथून थोडं पुढं आल्यावर जो आपला बिजलीनगरला रोड जातो त्या कॉर्नरवरती पॅसेंजर मला हात दाखवत होते आकुर्डीकडे जाणाऱ्या साईडला. तर मी घेतलं नाही त्यांना, म्हणलं त्यांना आतमध्ये सोडायचं तर त्यांना कशाला बसू म्हणलं. आता असं तसं 40 रुपये देतात म्हणल्यावर मग मी घेतलं नाही त्यांना आणि गेलो मी पुढं. आणि एस्केप कंपनीच्या पुढं जे आपलं ट्रॉफिकचं ऑफिस आहे ना तिथे आलो. तर त्या ट्रॉफिकच्या ऑफिस जवळ आलो आणि त्या मॅडम काय म्हणतात माहिती आहे का, दोघी जणी, दादा आम्हाला कॉर्नरला सोडा रस्त्यावरती, आम्ही जाऊ तिथून चालत, तुम्हाला 20 रुपये देतो. अहो म्हणलं ताई, तुम्ही तिथंच सांगितलं असतं तर मी ते पॅसेंजर बसवले असते ना. तुम्ही आतमध्ये जायचं म्हणून, स्पेशल जायचं म्हणून मी त्यांना घेतलं नाही, मी डायरेक्ट तुम्हालाच घेऊन आलो ना. नाही दादा, आम्ही जातो तिथं, आता जाऊ दे. आणि मी म्हणलो नाही, तसं 40 रुपयेच होतील हो तुमचे. तुम्ही आता मला तिथं सांगितलं असतं तर मी पॅसेंजर घेतले असते आकुर्डीचे. आता मला तुमच्या 20 रुपयासाठी थोडी परवडणार आहे. आलो तिथं कॉर्नरवरती, म्हणलं थांबवा, इथंच थांबवा. मी टर्न केला होता, नाही इथंच थांबवा, आम्हाला नाही आज जायचं. 20 रुपये दिले आणि बाया निघून गेल्या. बघा आता कुणाची चुकी याच्यामध्ये तुम्हीच सांगा. तर अशी असतात काय काय पॅसेंजर. तर म्हणलं जाऊ द्या, त्यांच्या संगती कुठं वाद घालताय. पोलीस आयुक्तालय पण समोरचं, उद्या कुठाला नको डोक्याला काय, म्हणून म्हणलं जाऊ दे. त्यांना कुठं पोलीस आयुक्तालय त्यांनी सांगितलं म्हणून मी काय त्यांची जास्त उज्जत घातली नाही. मला वाटलं तिथंच कुणाचं काम बिम त्यांचं असेल, कोण रिलेटिव्ह असेल, म्हणलं नको उगाच उज्जत घालायला. मी निघून गेलो सरळ आकुर्डी. पुढं मला 2 सीटा आणखीन भेटल्या, पण माझं नशीब 40 रुपयाची लेवल झाली माझ्या आकुर्डीपर्यंत. भोईरनगर पासून 2 सीटा मिळाल्या आकुर्डीच्या. तर जे नशिबात होतं ते माझं मिळालं मला. पण ह्या लोकांनी असं नाही करायला पाहिजे ना, की एकदा सांगताय परत नाही म्हणताय. असं नाही करायला पाहिजे मित्रांनो. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासोबत जर असं घडलं असेल तरी पण सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.